पुराण की जय. कुठं आलो होतो आपण? चणे. हे जे त्या ठिकाणी गुरु मातेने जे चणे दिले होते ते त्यांना दिले होते की भूक लागली की खाऊन घ्या ते गजन मेरू. पण जे परम मित्र सुदामा आहेत ते ज्ञानी आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत, जितेंद्रिय आहेत, शांत चित्त आहेत आणि ब्राह्मणांमध्ये सर्व. या ठिकाणी त्या सुदामांना वाटलं की हे जे चणे ते चोरीचे चणे त्याला श्राप भेटलेला आहे. ते चालले काय येतो त्यांना भूक लागली. पण भगवंत श्रीकृष्णाने सांगितलं होतं की थोडे माझ्यासारखे राहू द्यायचे, आपण सोबत खाऊ. हो, पण ब्रह्मज्ञानी आणि जितेंद्रिय त्यांना पूर्ण ज्ञान होते की हे चणे आपण परम मित्राला न देता आपण स्वतः खायचे. कधी सांगितलं का? कोणी ऐकलं काही? ज्यांनी ऐकलं असं त्यांनी होते अच्छा नाही सांगितलं. म्हणून या ठिकाणी भागवतचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय आपण पुढे बोलावं नाही. सांगायला सांगतात की तो सुदामा ब्राह्मणाचा तो चोर होता. ब्राह्मण चोर आहे का? नाही. पण माझा परम मित्र आहे, याला आयुष्यामध्ये दरिद्रता प्राप्त व्हावी नाही म्हणून त्यांनी त्यांचे जे चणे ते स्वतःच काढले पण त्यांना दिले नाही. चालत चालत चणे खात भगवंताने काय काहीच नाही, काहीच नाही. चणे आहेत ना? हो आहेत. चालले पुढे त्यांचं जे काम दिलं होतं ते करते. अजून भगवंताने विचारलं चणे आहेत ना? आहेत. पण सुदामांना अशी भूक लागायची, चढताना काही काम सांगितलं की ते त्यांना खायला लागत होतं. या ठिकाणी सुदामा ब्राह्मणांनी ते चणे पूर्ण खाऊन घेतले आणि चणे खाल्ल्या गेल्यानंतर परमात्माने विचारलं आहे का? म्हणे नाही, ते तर खाऊन टाकलं म्हणे. ठीक आहे, जाऊ दे, झालं ते झालं. कारण की सुदामा ब्राह्मणाची भूक पण तशी होती, त्यांना जर भूक लागली तर त्यांना खायला टायमावरच काही कोणाचं काय असं नाही, यांचं राहिलं तरी ते खाऊन घेत होते. पण या चण्यांचा जो श्राप दिलेला होता तो सुदामा ब्राह्मणांना माहिती होता. म्हणून सुदामा ब्राह्मणाने जे चणे होते ते स्वतः खाऊन घेतले. एकदा आपण सर्व बसलेलो, सर्व बसलेलं आपण आपल्याला 2 टाइम असं नाही 3 टाइम असं आपल्याला जेवण घेतो. सुबह नाश्ता, दोपहर को भोजन, शाम को भोजन, चहा पाव, चहा बिस्किट चालू असतात. पण एकदा त्या सुदामा ब्राह्मणाची जी दरिद्रता आहे ते आपल्या डोळ्यांसमोर आणाची. भजन नंतर भजन नंतर आज 7वा दिवस भगवंत फक्त या व्यक्तीसाठी या ठिकाणी थांबलेले होते. कोणासाठी? सुदामासाठी. नाही तर भगवंत स्वगमनासाठी गेले असतील, पण त्यांना माहिती होतं की माझा परम मित्र हा मला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. मला आज तुम्हाला या ठिकाणी असं वाटायला पाहिजे की जी परिस्थिती त्याची होती सुदामा ब्राह्मणाशी तशी आता आपली नाही. एकदा त्या परिस्थितीमध्ये जाऊन करणार. सुदामा ब्राह्मणांना थोडं साहित्य घ्या आणि आपण त्या आपल्या स्वतःला त्या जागेवर घ्या. सुदामा की पत्नी जिसका नाम सुशीला, काय नाव होतं? सुशीला. सुशीला जी को दरिद्रता
सुशिरा माता सुदामा ब्राह्मणाची धर्मपत्नी, त्या मातेला दरिद्रता, जी दरिद्रता घेतलेली ना सांगता येत होती ना बघता येत होती. दरिद्रता कौन है जिसकी तृष्णा विशार हो. बघा दरिद्रता कोण आहे? जशी जी तृष्णा, जी विशार आहे, भक्ती आहे. सुदामा ब्राह्मणाने असंही एक वचन घेतलेलं होतं, मला कितीही दरिद्रता प्राप्त झाली, मी कितीही गरीब राहिलो, मला कितीही अडचण आली, तरी मी माझ्या परम मित्राकडनं काही मागणार नाही. हे वचन होतं. हमने तो एक बार वचन लिया तो, आम्ही एकाचं वचन घेतलं तर 10दा ते वचन मोडून टाकतो. कोण बघतोय? आहे का? तो बघणार नाही. घरामध्ये आपल्या पत्नी सांगतो तुझी शपथ मी दारूला हात लावणार नाही. बायको घरात आणतो खाद्यावर. वचन काय? ज्या सुदामा ब्राह्मणाने एक वचन, एक व्रत केला होता की मी कितीही दरिद्रता राहिलो, मला कितीही अडचण आली तर मी माझ्या परम मित्राकडनं मागणार नाही, पण सदा मुखामध्ये मी त्याचं नामस्मरण करत. नमो ब्रह्मणा भगवता सखा सक्षेयता पते ब्रह्मणस्य शरणस्य भगवान स्वात्मस्मं. दरिद्रता अशी प्राप्त झाली, 4 पुत्र. कोणाला? सुदामा ब्राह्मणाला. घरामध्ये अन्नाचा कण नाही. जे सुदामा ब्राह्मण लोकांचा एक, जे ब्राह्मण लोक त्यांना भिक्षुक असं म्हटलं जातं, भिक्षुकी. कोणी जर विचारलं काय करतो बाबा, तू ब्राह्मणच ना? हो. काय करतो? मी भिक्षुकी करतो. आता आपण याज्ञिकी म्हणतो. काय म्हणतो आपण? याज्ञिकी. पण भिक्षुक काय असतो? 5 घरं भिक्षा मागायची. किती घरं? 5 घरं. सुदामा ब्राह्मणांची अशी परिस्थिती होती, घरामध्ये अन्नाचा एक कण नाही. त्या परिस्थितीवर आता सुदामा ब्राह्मणांनी आपण त्यांना आपण थोडं साहित्य घेतले, कथा त्यांची, तर त्या जागेवर आपल्याला स्वतःला त्या ठिकाणी उभं करायचं की आपली परिस्थिती काय आहे. आपली परिस्थिती जर अशी राहिली असते तर सुदामा ब्राह्मणांनी ती परिस्थिती काढली. अन्नाचा एक कण नाही त्यांच्याकडे. गावात गेले भिक्षा मागण्यासाठी एका घराजवळ आले आणि ब्राह्मण लोक आवाज देत आहे, भिक्षा त्या घरामध्ये त्यांना भिक्षा भेटली. तिथून त्यांना पुढे जायला पुरुषाही घरी गेले. पुढेही आवाज दिला, माते भिक्षा त्या घरी ते गेले. त्या ठिकाणी त्यांना भिक्षा प्राप्त झाली नाही. बघा, ब्राह्मणाचं धर्म आहे की 5 घरांतच भिक्षा आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. 2 घरांमध्ये भिक्षा भेटली का? नाही भेटली. 3ऱ्या घरी गेले, तिथेही भिक्षा मागितली. भिक्षा शहरी घरांमध्ये त्यांना भिक्षा प्राप्त झाली.
चुकून एका घरामध्ये गेले, ते 5 घर होते, त्या ठिकाणी त्यांना भिक्षा भेटली. किती होती? एक मूठ स्थावर. किती? फक्त एक मूठ चावत, जास्त नाही, मूठभर भिक्षांनी घरी. आणि आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, बघा आपल्या पत्नीने आवाज दिला की या, हे भिक्षा घ्या आणि त्या भिक्षाचं काहीतरी बनवा आणि आपल्या मुलांना द्या. अरे ठीक आहे, तांदूळाचं थोडा भात काय झाला, तेवढ्या चपाती भाजी वगैरे काही नव्हतं, चावल केला, भात केला. ते 4 आणि 2 किती झाले? 6 लोकांना आता अन्न दिलं. किती आलं त्यांच्या ह्याच्यात? तेवढंच, जास्त प्राप्त झालं नाही. पण सुशेणा मातेने बघितलं की 4 पोरांना, ते ठीक आहे, 5 जणांना त्यांनी ते अन्न दिलं. थोडसा भात होता, नवटाने असा होता. सुदामा ब्राह्मण प्राणावर बसते, त्यांना एकदम आठवण आली की मी माझे श्यामा. अगरबत्ती लावली का त्याचा एकदम नाही ना? या ठिकाणी बसले जेव्हा भगवंताची आठवण आली, अरे मी माझ्या भगवंत श्रीकृष्णाला भोग लावला नाही, एवढ्या वाटत मी माझ्या कानाला भोग लावला नाही. भगवंताजवळ गेले, माफी मागितली की मी एवढा आज का झाला असं की मी चुकलो, तर मला थोडी भिक्षा भेटली म्हणून त्या अन्नाचा मला थोडा गर्व झाला, माहित नाही की मी आज तुम्हाला विसरलो. भगवंता माफ कर, मला मी विसरलो, तुला माफ कर. आणि त्यांच्या त्या भातातनं थोडा घास भगवंताला दिला. अजून बसले तेव्हा बाहेरून गोमाता, त्या गोमातेने आवाज केला, ज्या गोमातेने मा आवाज केला, मा आवाज केला, भगवंत उठले त्या गोमातेला सुद्धा विसरलं. बघा त्यांचे नेम नाही, त्यांच्या घरी अन्न नाही ना, गोमातेला चारा पाणी काहीच नाही. आपल्या याच्यातला थोडा घास गोमातेला दिला आणि येऊन बसले त्या ठिकाणी. बघा भगवंत परीक्षा घेता, भगवंत परीक्षा घेता. त्यांच्या दारामध्ये साधू संत उभे राहिले. सुदामा ब्राह्मणाने बघितलं की आपल्या दारामध्ये साधू संत ब्राह्मणाला भिक्षा मागण्यासाठी जे आपलं पान होतं ते त्यांना दिलं. जे आपल्याजवळ आपलं पान होतं जेवणाचं ते त्यांना दिलं. आणि मजा आल्या घरात पाणी घेतलं आणि आपलं पोट कशाने भरलं? पाण्याने. पाणी पिऊन मन शांत केलं. सुशीला मातावाने आता बसलेले होते, त्यांच्या याच्यात थोडा ठास होता, पण मुलांना अजून भूक लागलेली होती. सुशीला मातेने ते जे काही मुलं होते त्यांना देऊन दिलं. त्यांनी सुद्धा पाणी प्यायलं आणि पाण्यावर पोच शांत केलं. ह्या ठिकाणी तर आपली परिस्थिती राहिलीच नाही. काय केलं असतं? ज्या ठिकाणी त्यांना अन्नाचा एक कण भेटला आणि मुलांना बघता बाहेर कोणी आपल्या मुलांना काही खाऊ वाटतं तर त्यांना सुद्धा इच्छा होती की आपल्याला सुद्धा हे खायला भेटायला पाहिजे. अन्नाचा कण भेटला. काही महिने काही दिवस फक्त पाण्यावर मुलं झोपत होते. सुशीला माता आणि सुदामा ब्राह्मण पाण्यावर दिवस करत होते. महिन्यातले किती एकादशी आहे? 2. किती आहे? अरे परमात्मा क्या
हर महाएकादशी महिन्यात 2 एकादशी तर माझ्या घरामध्ये महिने एकादशी आम्हाला अन्नाचा कण प्राप्त होते म्हणता तिथून सुद्धा मग ब्राह्मण बसले बघताय पण मनातलं कधी नामस्मरण गेलं नाही ब्राह्मणाचं मनातलं कधी नामस्मरण गेलं नाहीये सुदामा ब्राह्मण दरिद्रासी सुदामा ब्राह्मण दरिद्राशी खूप दरिद्र आहे नाही विसरला हरी विसरला नाही ना हरिनाम विसरलेला सुदामा ब्राह्मण नाही मला कितीही दरिद्रता प्राप्त झाली तरी चालत हरे राम हरे कृष्ण सुशिरा माता रडते ती परिस्थिती अशी आहे अन्नाचा कण मला भेटत नाही ना माझ्या मुलांना भेटत नाही रोज मुलं विचारतात की माते आज भोजन भेटत नाही रोज विचारतात की माते आज भोजन भेटत ना त्या घरामध्ये आनंदच नाही तर काय भोजन भेटत बाहेर ब्राह्मण लोक भिक्षा मागण्यासाठी जाते पण भिक्षा भेटत नाही एकदा जर आपल्या मागे दरिद्रता लागली तर खूप दरिद्रता लागते खूप भिजले ब्राह्मण भिक्षा प्राप्त झाली मुलांना पाण्यावर झोपवणं अहो आपण एक दिवसचं जेवण केलं नाही तर आपल्याला संताप येतो आपण लगेच घरामध्ये म्हणतो की आज अन्न का बनवलं नाही मग ह्या व्यक्तींनी करावं काय यांच्या त्यांच्या घरामध्ये आनंदच नाही खूप वाईट परिस्थिती असते जो गरीब असतो ना त्याला समजतं अजून सुद्धा काही घरामध्ये अन्न प्राप्त होत नाही अजून सुद्धा काही घरामध्ये अन्न प्राप्त होत नाही आपण तरी जेवताना जेवणाला जर बसलो ही भाजी मला आवडत नाही तर ती भाजी त्या ताटामध्ये असते आणि जेवण झालं की ती भाजी कोणत्या ठिकाणी जाते लगेच फेकून देतो आपण अहो ज्याला अन्न भेटत नाही त्याला विचारा अन्नाची किंमत काय रस्त्यावर जर तुम्ही फेकून दिला तो जो ज्याला भूक लागली तो जर जात असेल ना ते फेकलेलं अन्न सुद्धा खायला तयार होत म्हणून आपण कधीही आपल्याला गरीब आपण दरिद्र राहिलो आणि जर दरिद्रात जर आपण त्या गरिबीतनं जर पैशावाले बनले असेल ना तर कधी गर्व येऊ नका जर जास्तच पैसा आला ना आपल्याला गर्व येत असेल ना तर एकदा तरी सुदामा ब्राह्मणाशी आठवण करा गेले फिरताय भिक्षा प्राप्त होती एक दिवस सुदामा ब्राह्मण येऊन बसले नामस्मरण चालू हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण चालू होतो आणि त्यांचा जो लहान मुलगा आहे त्याला भूक लागलेली नाही पण भूक अन्न पोटात नव्हतं पाण्याने पोट भरलं जात होतं एक दिवस त्याची आपोआप तब्येत खराब झाली अशक्तपणा आला पोरगा झोपला सुशिरा मात्र त्या पोराजवळ बसले रडते की काय भगवंता अन्न भेटलं नाही म्हणून आज माझा मोठा अशक्त आहे उठू शकत नाही अन्न प्राप्त झालं नाही त्याच्या तब्येत करावे सुद्धा मग ब्राह्मण बसलेले
सुशिला माता विचारते, अहो स्वामी, आपल्या मुलाची तब्येत खूप खराब, आपल्या मुलाची तब्येत खूप खराब आहे. काही महिन्यापासून, काही दिवसापासून पोटामध्ये अन्न नाही देशात. काही महिन्यापासून, काही दिवसांपासून त्याच्या पोटात अन्न नाहीये. नमो ब्रह्मा भगवत सकास्मयोपदे ब्रह्मस्यो शरणा भगवान् स्वतः शिशिरा मातांना एक दिवस माहिती पडलं, एक बार सुशिला जी को पता चल गया, द्वारकाधीश श्री कृष्ण आपके मित्र है. थोडाशी तब्येत खूप खराब झाली होती, तर सुशिला माताला मागून माहित पडलं, कुठून कोणाच्या तरी कानात ऐकलं असं तोंडाने की सुदामा ब्राह्मणाचा परम मित्र जो द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण येथे आहे. आणि सुशिला माता सुदामा ब्राह्मणांना विचारते, अहो तुमचे ते परम मित्र आहेत द्वारकाधीश, तुमचे परम मित्र आहे, लहानपणाशी सखा आहे. हो काय, एकदा जाऊन या यांच्याकडे. सुशिला जी ने सुदामा जी को द्वारिका जाने की प्रार्थना की. सुदामा जी ने कहा, देवी जाने का मन तो मेरा भी है, किंतु मित्र के यहाँ खाली बात नहीं जाना चाहिए. बघा, सुदामा ब्राह्मणाची इच्छा आहे, मनात आहे की आपण आपल्या द्वारकाधीश जे परम मित्र त्याची भेट घ्यावी. पण परम मित्राची भेट घ्यायला असं जे आपण कोणाला भेटायला जातो तर आपण काहीतरी घेऊन जातो. माझे ते सांगतात की देवी माझं मन आहे जायचं, पण खाली आत कसं जावं, भेट घ्यायची ना आपल्याला, तर मग खाली आत कसं जावं. सुशिला जी दौड़ कर गई और शारगर से 4 मुट्ठी चावल मांगा. सुशिला माता लगेच गेली, घरात बाहेर परत गेली, शेजारींकडे आणि 4 मुट्ठी चावल मागितले. 4 मुट्ठी चावल को एक फकीर में. बघा, सुशिला माता गेली, 4 मुट्ठी चावल आणले, पण ते चावलही असे एक अखंड, एक बारीक पेशरिक्षक आहे. 4 प्रकारचे 4 पुष्प होते. अहो 4 मुट्ठी चावल आणले, पण अंगावर जो कापड आहे ते सुद्धा घातलेले मातीशी. आपण तरी नवे नवे कपडे घालतो, या दिवशी हा त्या दिवशी तो, तर आमच्या मातेच्या अंगावर एकच साडी. सुदामा ब्राह्मणाच्या अंगावर ते फाटलेली धोती, असे पण असे झालेले ब्राह्मण. मुलांच्या अंगावर कपडे नाही, फाटलेलेच कपडे. चावल तर आणला गेला, पण बांधावं कशात. एक फाटलेली तुटलेली ते काही धोती होती, पण असं भागवतमध्ये असं म्हटलं जातं की स्वतः सुशिला माताने आपली जी साडी होती थोडी फाटली आणि त्याच्यामध्ये ती चावल भांडली आणि सुदामा ब्राह्मणाच्या हातात दिली. कहा स्वामी हे भेट मेरी ओर से. स्वामी भेट माझ्याकडनं, तुमचा जो परम मित्र आहे कृष्ण त्याला द्या. फाटलेली साडी
कुठलाही पदार्थ भारतात त्याचे 4 मुठी चावळ टाकली आणि तो त्यांना द्या माझ्याकडनं. और मेरा एक संदेश देऊने देना, एक मास में 2 पाप में 2 एकादशी, मेरे घर नित्य एकादशी. संदेश माता सुशिला माताने भगवंतांना दिला. एका महिन्यात 2 एकादशी आहेत माझ्या घरी, दर महिन्याला एकादशी. ठिकाणी संदेश दिला गेला. मग ब्राह्मणांनी घेतलंय आणि धरुवा चालत निघाले. पायामध्ये चप्पल नाही, अंगावर धोती, तेही कमरेपासून गुडघ्यांपर्यंत देव घातलेली धोती. ना अंगावर उपडलं ना काय, काहीच नाही. हातामध्ये काठी, शरीरावर माणूस नाही, चेहरा एकदम अशक्तपणासारखा झालेला. आणि सुदामा ब्राह्मण निघाले बाहेर चालताय. जो तू आवे एक पग में आऊं पग साथ, चालले बाहेर. चले शाम से निर्णय सुधारना, चरते चरते गाते मन में हरे कृष्ण रामा, हरे कृष्ण रामा. सदा ब्राह्मण सांगतायत, डोळ्यातलं पाणी ओढून पायात चप्पल नाही, हातावर काठी, पण सांगतायत मनामध्ये भगवंतांनी निघालोय, मला द्वारका पुढे हे पण माहित नाही. चालतायत निघाले, चालत 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 म्हणून होऊ नये तापमान खूप. आणि मनामध्ये चले सुदामा शाम से निर्णय, और चलते चलते गाते मन में हरे कृष्ण रामा, 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 हरे कृष्ण रामा. मला से तुम्ही कृष्ण रामा, हरे कृष्ण रामा. चले श्याम से लेंगे सुदामा, चलते चलते गाते मन में हरे कृष्ण रामा, हरे कृष्ण रामा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. चले श्याम से लेंगे सुदामा, चलते चलते
सावकार उन्हे ताप तूप पायांमध्ये चप्पल नाही, डोक्यावर रुमाल नाही ना अंगावर उपरणं नाही. चले सुदामा पैदलही निघेल परमात्मा केले पण याला परत निघतोय. एवढ्या मोठ्या दरिद्रामध्ये परमात्म्याशी भेट करायचं आहे ना, त्यांनी काहीच नाही, भेट देण्यासाठी काहीच नाही. एवढी दरिद्रता आहे काय काहीच नाही. आता माझ्या फक्त काठी हे जे दोन्ही पाठलेले मनामध्ये नामस्मरण चालू आहे. भगवंताचं नामस्मरण आपण हरे कृष्ण राधा हरे कृष्ण राधा हरे कृष्ण राधा. अशा म्हणजे भगवंत सुदामाचे हात बघताय. असं नाही की ते बघत नाही, त्यांनाही दिसतंय. गुरुद्वारी मात्र म्हणताय भगवंताला, अहो तुमचं परम मित्र बघा हे आज नाही भगवंताकडे. तर रुक्मिणी मातेला माहिती घ्या कोणी. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं, भगवंत सांगताय की हा असा मित्र आहे आमचा, त्या भेटायला येईल. तेही म्हणताय ते भगवंता स्वामी एवढी परीक्षा घेऊ नका. पण भगवंता याच्यावरती परीक्षा घेत नाही. तो झालेला कोणाचा त्या आजीचा जिथे पोटाने होते तुम्ही त्याला त्रास दिला. जो हवे पोटाने काही त्याला दरिद्रता प्राप्त होईल. आणि भगवंतांना समजलं की दरिद्रता त्या ठिकाणामुळे झालेली आहे. एवढी दरिद्रता असून सुद्धा सुदामा भगवंताचं नामस्मरण करतो. ना भूख लगती है ना प्यास लगती, ना रात को नींद लगती, अब तो जिंदगी ये उदास लगती है. एक बार दर्शन तो मुझे दे. बघा सुदामा ब्राह्मण चालले, भूक पण लागते, पाण्याची तहान पण लागते, तर करू शकत नाही. आज कोणाशी आहे? परमात्म्याशी. चले शाम से ले सुदामा करते करते गाते मन में हरे कृष्ण रामा हरे कृष्ण राधा हरे कृष्ण राधा हरे कृष्ण राधा हरे कृष्ण राधा
चालता चालता थकून गेले. एका झाडाखाली बसले. झाडाखाली बसले. भगवंताला वाटलं की नको आता एवढी. आणि झाडाखाली बसल्यानंतर सुदामा भगवंताला काही सेकंदासाठी फक्त झोप लागली. डोळे बंद केले. चालता चालताना पायामध्ये चप्पल ना अंगावरती कपडे ऊन पडते. पाण्याची तहान लागली. भूक लागली. नामस्मरण भगवंताचं चालू आहे आणि म्हणते की जिंदगी उदास लागते. कारण की आता भोगीशी हास लागली. झाडाखाली बसले. थोड्यावेळ काही सेकंद बसले. बसता झोप लागली. काही सेकंदात जसही डोळे बंद झाले. भगवंताने जसही सुदामा ब्राह्मणाचे डोळे बंद झाले आणि भगवंताने सुदामा ब्राह्मणांना पुढे द्वारकेच्या शिमेवर आणून सोडलं. काही सेकंदात डोळे बंद झाले. भगवंताला वाटलं की नको आता खूप त्रास झालाय. आणि काही मिनिटं काही सेकंदात जसेही डोळे बंद झाले भगवंताने त्यांना उचललं आणि द्वारकेच्या शिमेवर आणून बसवलं. आणि डोळे उघडून बघता कुठे आलो आपण? काय म्हणताय? कुठे आलो आपण? सुदामाजी द्वारका का पता पूछ रहे हैं. ज्या द्वारकेमध्ये आले सुदामा ब्राह्मण तिथून जागे झाले. बघताय की मी कुठे आलो. फिरणारे काही लोक असतात त्यांना विचारले की मी कुठे आलो. पण द्वारकेचं ते विचारते की द्वारका कोणत्या ठिकाणी. ते असताय महाराज काय द्वारका कुठे? तुम्ही द्वारकेमध्येच आहे. काय म्हणतात ते? द्वारकेमध्ये. हो का? द्वारका आहे. ज्या भगवंताला मी भेटायला आलोय त्यांचा महल कुठे? भवन कुठे? एका जणाने सांगितलं देखो यहाँ से आगे जाओ और जो ऊंचा सबसे बड़ा जो सोने का महल दिखता है ना बोले वही उसका. जो सगळ्यात उंच सोन्यासारखा जो चमकत असतो तो सगळ्यात उंच जो महल आहे तो भगवंत असतो. आणि सुदामा ब्राह्मणाबरोबर चालत 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 त्या ठिकाणी पोहोचले. सगळे लोक असतात बघतायत की हा आता कोण आहे या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी एक द्वारपाल त्यांच्या दरवाजामध्ये उभा होता. आपले सुदामा ब्राह्मण तयार तयारी झालेली ना. ठीक आहे जाऊ. या ठिकाणी सुदामा ब्राह्मण द्वारपालावर पोहोचले. द्वारपालाला सर्व काही जे असं ते सांगितलं. द्वारपाल विचार करतोय की हा ब्राह्मण याचे कपडे फाटलेले सर्व असा दिसाला. हातामध्ये काठी ना पायामध्ये चप्पल. चेहरा एकदम वेगळा अशक्तपणा. शरीर आहे पण शरीरावर मांस नाही. द्वारपाल म्हणतो ठीक. पण द्वारपाल काय नाही असं असतंय की आम्ही लहानपणाशी ठीक आहे महाराज थांबा. काय सांगताय? थांबा. देखो देखो